आजची मीटिंग असणार आहे ती स्पेसिफिक ट्रायपॉड आयडीवर असणार आहे. ट्रायपॉड आयडीच्या मिनिंग काय आहे, ट्रायपॉड आयडीवर वर्क कसं करायचं, किंवा ट्रायपॉड आयडीमुळे कसा सगळ्यांना फायदा होतो. तर हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. बरेच लोक काय करतात, प्लॅन देताना पण सिंगल आयडीचाच प्लॅन देतात आणि जॉईनिंग सिंगल आयडीनीच करून घेतात. त्यामुळे त्यात त्यांचं पण नुकसान असतं आणि जो समोरचा येतो त्याचं पण नुकसान असतं. कारण की मुळात तुम्हालाच ट्रायपॉड आयडीचे बेनिफिट्स माहीत नसतात, की त्यामुळे तुम्हाला पुढच्याला सांगता येत नाही. म्हणून मी नेहमी मीटिंगमध्ये हेच सांगत असते, ज्या प्लॅटफॉर्मवरती आपण आहे किंवा जे पण आपण काम करतोय त्या कामाचं प्रॉपर नॉलेज असणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा तुम्हाला प्रॉपर नॉलेज असतं त्याच वेळेस तुम्ही पुढच्याला पण ते तितके पर्टिक्युलरली सांगू शकता. पण तुम्हालाच नॉलेज नसेल तर तुम्ही ते तितकं पुढच्याला कॉन्फिडेंटली नाही सांगू शकत. त्यामुळे मीटिंग्स जॉईन करत जा, ते नॉलेज घेत राहा तुम्ही सगळे, जेणेकरून तुम्हालाही हे सगळं कॉन्फिडेंटली पुढच्याला सांगता येईल. तर जेव्हा मीटिंग स्टार्ट होते, तुमचं बऱ्याच लोकांचं तर हे असतं की कमेंट करणं. फार लोकांचं असतं की कमेंट करून अ, विचारण्यात काही गोष्टी मान्य आहेत, तुम्हाला पण शंका असतात, त्या विचारायच्या असतात. पण ऍटलिस्ट मीटिंग चालू असताना समोरचा जे बोलतो ऍटलिस्ट ते ऐका. आणि मग तुम्ही कमेंटमध्ये इतके बिझी होता की जे तुम्हाला ऐकायचं असतं ते तुमच्या कानापर्यंत पोहोचत नाही, कारण तुमचं सगळं लक्ष कमेंट करण्याकडे असतं. त्यामुळे कमेंट करा तुम्ही, पण सगळं बोलून झाल्यावर आम्ही जेव्हा सांगतो की बाबा आता तुम्हाला कोणाला क्वेश्चन्स असतील तर विचारा, जेणेकरून काय होतं तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेट असतं ते मीटिंगवर होतं. तर प्लीज आता कोणीच कमेंट करू नका, जेणेकरून मला पण डिस्टर्ब नाही होणार आणि माझंही कॉन्सन्ट्रेशन राहील आणि तुमचंही कॉन्सन्ट्रेशन राहील याच्यावरती. तर जस्ट अ सेकंद. को होस्ट मध्ये जे आहेत, माझा आवाज आणि माझी स्क्रीन विजिबल आहे का प्लीज? मनीषा मॅम, निशा मॅम. आवाज क्लिअर आहे तुमचा. ओके. स्क्रीन मी नाही शेअर. क्लिअर. जस्ट सेकंद. मी चॅटिंग्स ज्या आहेत ते मीटिंग चॅटिंग ठेवते, जेणेकरून तुम्हाला पण दिसतील. पण नका करू तसं. तुम्ही हे करा, को होस्ट आणि होस्ट एवढंच ठेवा. ओके. ते तुम्हाला दिसणार नाही, ते फक्त होस्टलाच दिसेल. को होस्टला दिसतं ना. तुम्हाला दिसतायत आता जे चॅटिंग्स येत आहेत ते? एक मिनिट. हो, आता दिसले मला. येस, युअर व्हॉइस इज क्लिअर असा मेसेज आलाय ना आता. दिसतंय मला. ओके, ठीक आहे. दिसत असेल तर काहीच नाही, एकच सेकंड. सोनाली मॅम, केलंय तुम्हाला? ठीक आहे, स्टार्ट करते मी आता मीटिंग. जे आता जॉईन होतील ते, उशिरा होतील ते त्यांना. तुम्ही आहे ना एकदा सेटिंग, को होस्ट वर परत एकदा क्लिक करून सेटिंग मध्ये जाऊन करा, म्हणजे मग तेव्हा दिसेल. त्या आधी असतं ना, आपण नाही करत. एकदा परत करा, मी तुम्हाला होस्ट केलं होतं ना. एक सेकंड. ठीक आहे, आता परत एकदा होस्ट केलंय मी. हम्म. ठीक आहे. आता कोणाचे मेसेज तर अजून येत नाही, तुम्हाला येत आहेत का? कारण मला मला नाही दिसत दिसत. आहेत. मला दिसत आहेत, डायरेक्ट मेसेज येत आहेत ऍक्च्युली मला. डायरेक्ट हम्म. होस्टवर क्लिक करून करतायत की काय लोक माहिती नाही, पण डायरेक्ट मलाच मेसेज येतो तो. हम्म. हम्म. ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, आता कमेंट्स कोणीच करू नका, फक्त लक्ष द्या मी जे काही सांगते ते, जेणेकरून ते तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल. तर आता आपला जो प्लॅटफॉर्म आहे, इथे सगळ्यांना माहिती आहे की कंपनीने आपल्याला ट्रायपॉड आयडी हा सिस्टम दिलेला आहे. तर तो कशासाठी दिलाय की त्यात आपलाच फायदा आहे आणि समोरच्याचाही फायदा आहे. आता आपल्याला जर इथे बिझनेस करायचा आहे, चांगला इन्कम घ्यायचा आहे, मग आपण काम जर तेवढंच करून जर आपल्याला 3 वेळेला इन्कम मिळत असेल. माझी स्क्रीन विजिबल झाली आहे ना? येस मॅम, विजिबल आहे. येस, ओके. विजिबल आहे. तर आपल्याला जर स्मार्ट बिझनेस करायचा आहे तर आपल्याला त्या गोष्टीचं प्रॉपर नॉलेज पाहिजे. तर स्मार्ट बिझनेस तेव्हाच होतो ज्यावेळेस आपल्याला प्रॉपर नॉलेज असतं. मग नॉलेज असेल तर तुम्हाला प्रॉफिट पण तुमचा तेवढाच असतो. त्यामुळे जर प्रॉफिट काढायचं तर पूर्ण नॉलेज घ्यायचं. तर आता ट्रायपॉड आयडी, बरेच लोक काय करतात, सुरुवात करतात, येतात, पुढच्याला पण तेवढाच प्लॅन देतात आणि स्वतःही असंच काम करतात. इथे स्वतः येतात. आता आपल्याकडे हे जे असेल, आता सपोज प्रत्येकाने समजा तुम्ही हे जे आहे ते स्वतः ए आहे, ए येतो आणि बिझनेसला स्टार्ट करतो. हे बघा, हे लगेच स्टार्ट करतो, इथे बी टाकतो, इथे सी टाकतो. आता प्रत्येकाला माहिती आहे आपल्याकडे जे
वर्क आहे इथे फक्त प्रत्येक बायनरी सिस्टम आहे, त्यामुळे दोनच पर्सन्स प्रत्येकाला जॉईन करायचे असतात. तिसरा पर्सन आपल्याला टाकायला चॉईसच नसतो, कारण की तो जरी तुम्ही तुमच्या स्पॉन्सर आयडीने टाकला तर तो बीच्याच लेफ्टला टाकला तर बीच्याच अंडर जातो, आणि राईटला टाकला तर तो सीच्याच अंडर जातो. मग हे सगळ्यांना माहितीये. मग आता मला सांगा, जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेस कोणाकडे तर फक्त दोनच पर्सन्स येतात का? कोणाकडेच येत नाहीत. कारण आज जरी तुम्हाला एका महिन्यात दोन झाल्या तर त्याच्या पुढच्या महिन्यात अजून नेक्स्ट आवाज येतोय ना? येस येस, क्लिअर आहे आवाज. हा, तर त्याच्या पुढच्या महिन्यात अजून नेक्स्ट कोणीतरी यायचे चान्सेस असतात. तर त्यामुळे आधीच जर तुम्ही त्याची प्रोव्हिजन करून ठेवली की बाबा पर्सन आले तर आपल्याला टाकायला स्कोप पाहिजे, असं जर तुम्ही त्या प्रोव्हिजन्स आधीच करून ठेवल्या तर तुमच्याकडे जेव्हा नेक्स्ट पर्सन येतील त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी देण्यापेक्षा आपल्याच घरात किंवा आपल्यालाच इन्कम कसा जनरेट करता येईल याची प्रोव्हिजन तुम्ही आधीपासूनच करून ठेवू शकता, बिझनेसला स्टार्ट करण्या अगोदरच. आता ते कसं करायचं? तुम्ही ए आला, तुमचा हा आयडी काढला, तुम्ही A1 काढला, लगेच तुम्ही ज्या ज्या दोन व्यक्तींची गरज आहे पटकन स्वतः जॉईन होऊन घ्यायचं. A2 A3. ठीक आहे. आता A1 हा तुमचा कधीच इकडे लेफ्ट असेल तुमचं आणि इकडे राईट. तर A1 जेव्हा येतो त्यावेळेस त्याचे स्पॉन्सर जे कम्प्लीट होतात A2 आणि A3 लगेच ऍक्टिव्ह करून घ्यायचे. फार तर कोणीच थांबू नका, कारण की काय होतं, हा जर आयडी तुमचा इनऍक्टिव्ह राहिला ना तर पुढे जाऊन तुमचं फार नुकसान होतं. त्यामुळे आलात ना की फार काय मोठी गोष्ट नसते. जरी तुम्ही नो प्रोडक्टने आला किंवा प्रोडक्टने आला तर 3,500 रुपयामध्ये ही होऊन जातं, आणि ते 3,500 लगेच रिकवर पण होतात. आणि ते कसं ते पण मी तुम्हाला सांगते पुढे जाऊन. तर लगेच ऍक्टिव्ह करून घ्या. फारच नसेल बाबा मला नाही येत आता पैसे, मी नेक्स्ट मंथ मध्ये करते किंवा त्याच्या नेक्स्ट मंथ मध्ये करते, पण तरी पण तुमची प्रायोरिटी हीच असली पाहिजे की ए जेव्हा येतो त्यावेळेस त्याचे ट्रायपॉड आयडी लगेच करून ठेवायचेच. भले ते ऍक्टिव्ह पुढच्या महिन्यात करा, पुढच्या आठवड्यात करा, पण काढून लगेच ठेवायचे. मग A2 आला, A3 आला, ठीक आहे. त्याच्यानंतर पण तुम्ही लगेच बिझनेसला स्टार्ट नाही करायचा. A2च्या खाली 2 पर्सन्स लागतात, A3च्या खाली 2 पर्सन्स लागतात, जे की तुम्हाला आता इथे 4 व्यक्तींची गरज असते. आता 4 व्यक्ती पण लगेच बाहेरच्या नाही टाकायच्या. इथे आपले ब्लड रिलेशन म्हणजे जे की आपल्याला पैसे आले तर ते आपल्याच फॅमिलीमध्ये येणार आहेत, अशी लोक आपल्या लाईफमध्ये 4 लोक 100% प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. जसं की आपल्या माहेरचे असतील किंवा सासरचे असतील. आता इथे मी माझे जे टाकलेले आहेत तसे तुमचे पण कोणीतरी जवळचे असतील. आता इथे मी माझी मम्मी टाकली, इथे हजबंड टाकलाय, इथे सिस्टर टाकले आणि इथे ब्रदर टाकले. तुमचे जे पण 4 क्लोजेस्ट असतील ते तुम्ही टाका. त्याच्यानंतर यांचेही ट्रायपॉड काढायचे, यांचेही ट्रायपॉड काढायचे. भले ते ऍक्टिव्ह करा, इनऍक्टिव्ह ठेवा, म्हणजे तो चॉईस तुमचा असेल, पण काढून ठेवा. आणि हे झालं की इथे पण यांचा, माझी मदर असेल तिचा ट्रायपॉड असेल, हजबंड असेल हजबंडचा ट्रायपॉड असेल, सिस्टरचा ट्रायपॉड आणि ब्रदरचा ट्रायपॉड. हे झालं माझं बिझनेस मॉडेल. आणि याच्यानंतर मी माझ्या वर्कला स्टार्ट करेन. मी स्वतः हेच केलंय मॉडेल, आणि मी प्रत्येकाला हेच सांगते. माझ्या अंडर जे येतात मॅक्झिमम लोकांनी हाच प्लॅन पुढे कंटिन्यू केलाय, त्यामुळे येणारा इन्कम प्रत्येकाला जास्त आहे. आता हा बिझनेस मॉडेल झाल्यावर तुमच्याकडे आता मला सांगा, ह्या प्रत्येक आयडीला 2-2 लेग आहेत. प्रत्येक आयडीला 2-2 लेग आहेत, म्हणजे टोटल किती आहेत तर 16. 16 पर्सन्स तुम्हाला लागणार आहेत. आता 16 पर्सन्स तुम्ही जोपर्यंत डी ड्रीम करताय तोपर्यंत एकदाही 16 पर्सन्स तुमच्याकडे स्वतःच्या येणारच नाहीत, असं शक्यच नाहीये. म्हणजे मला माहितीये की असं होतच नाहीये. म्हणजे 1 वर्षात का होईना तुम्ही ह्या 16 व्यक्ती कधी ना कधी करणार आहे. मग जर तुम्ही सुरुवातीलाच हे जर बिझनेस मॉडेल केलं, प्रोव्हिजन करून ठेवली, तर तुम्हाला कोणाला व्यक्ती द्यायची गरजच नाहीये. म्हणजे तुम्ही 16 व्यक्ती जोपर्यंत कंप्लीट होत नाहीत तोपर्यंत आपल्याच घरामध्ये या व्यक्ती प्रत्येकाला हेल्प करू शकता. कारण सगळ्यांना माहितीये की 2च व्यक्ती, मग तिसरा व्यक्ती दुसऱ्याला देऊन त्याला फायदा होतो, मान्य आहे. आपल्याला 16 व्यक्ती नंतर पण ज्या व्यक्ती येतात त्यावेळी पुढच्यालाच द्यायचे, पण ऍटलीस्ट थोडा सुरुवात जी होते ती आपल्या फॅमिलीपासून होऊ द्यात, जेणेकरून आपल्या फॅमिलीमध्ये सगळेजण इन्कम घेतात. आता इथे जेव्हा तुमच्याकडे येतो त्या पहिला तर तुम्ही तुमच्या आयडीचं बघा की बाबा माझ्या आयडीला कसा इन्कम येईल. पहिला व्यक्ती आला तर तुम्ही ए चे जे 2 स्पॉन्सर आहेत ते A2 A3 केलेले आहे. A2 चे जे स्पॉन्सर आहेत ते हजबंड आणि मदरनी केलेले आहेत. A3 चे सिस्टर आणि ब्रदरनी केलेले आहेत. ठीक आहे. आता यांच्या स्पॉन्सर यांनी यांच्या ट्रायपॉड आयडीनी केलेले आहेत. त्यामुळे इथे पण तुम्हाला कुठले स्पॉन्सर लागणार नाहीये.
इथे पण तुम्हाला कुठले स्पॉन्सर लागणार नाहीत. मग ज्या वेळेस आता A2 ला इन्कम कसा येणार, A1 ला इन्कम कसा येणार, मदरला हस्बंडला कसा येणार, तर लगेच तुम्ही बघताना तुम्ही काय करता, मग खालच्या आयडीचं बघायला जाता की कसा इन्कम येणार. ते हे नाही, आपला हा जो मेन आयडी आहे ना, याला आधी बघायचं की कसा इन्कम येणार आहे. कारण हा मेन आयडी इथून आपण स्टार्ट करतो ना, तर त्याला जास्त प्रायोरिटी द्यायची. आता सुरुवातीला तुमच्याकडे पर्सन येतो, तर A1 चा स्पॉन्सर हे जर इनएक्टिव्ह असतील, हे सगळे फ्री आयडी असतील, तर या खालच्या इथून इथला स्पॉन्सर आयडी कुठेच वापरायचा नाही. हे जे तुम्ही केलंय ना, याचा स्पॉन्सर आयडी कुठेच वापरायचा नाही जोपर्यंत ते ऍक्टिव्ह होत नाही. मी परत सांगते, फ्री आयडीचे बरेच लोक स्पॉन्सर वापरतात आणि त्याच्यानंतर A1 चा स्पॉन्सर कुठेच नसतो ऍक्टिव्ह. A1 ला स्पॉन्सरच नसतो ना ऍक्टिव्ह. मग तुमचं 1200 वॉलेट झालं तरी तुम्हाला अकाउंटला पैसे येत नाहीत, कारण की तुम्ही ऍक्टिव्ह स्पॉन्सर लावलेलेच नसतात. त्यामुळे प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत आयडी फ्री आहे तोपर्यंत त्याचा स्पॉन्सर आयडी तुम्ही कुठेच टाकायचं नाही. जेव्हा तो आयडी ऍक्टिव्ह होतो तेव्हाच तो स्पॉन्सर आयडी वापरायचा. आता सपोज मी ह्या सगळ्या आयडी ऍक्टिव्ह केल्या, तर मात्र तुम्हाला मग एमचा स्पॉन्सर आयडी टाकायचा. एमचा स्पॉन्सर आयडी इकडे लेफ्टला टाकणार, त्यावेळेला ह्या चारपैकी एक स्पॉन्सर आयडी किंवा या चारपैकी एक स्पॉन्सर आयडी. पण ऍक्टिव्हच नसेल तर तुम्हाला एचा स्पॉन्सर आयडी. सपोज तुम्ही ए केलाय, A2 केलाय, A3 केलाय, पण या 3 फ्री ठेवलेले आहेत, तर हे खालचे जे फॅमिलीचे आहेत ते स्पॉन्सर आयडी कुठेच वापरायचे नाहीत. मग A2 चा आणि A3 चा स्पॉन्सर आयडी वापरायचा. A1 चा कधीच नाही वापरायचा, कारण A2 आणि A3 तुम्ही ऍक्टिव्ह केलेला आहे. तर ही जी बेसिक गोष्ट नाही, प्रत्येकाला समजते का मला सांगा. कारण मला बऱ्याचदा असं होतं की फ्रीचे स्पॉन्सर आयडी लावतात. कमेंट मध्ये मला सांगा थोडं की तुम्हाला समजतंय का की स्पॉन्सर आयडी कुठले वापरायचे. ओके, ठीक आहे. बरेच कॉमन येस नो असे आहेत. हे बघा, जोपर्यंत तुम्ही आयडी फ्री ठेवताय ना तोपर्यंत त्याचा स्पॉन्सर आयडी कुठेही वापरायचा नाही. सिंपल लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्ही आयडी ऍक्टिव्ह करताना त्याच वेळेस तुम्ही तो स्पॉन्सर आयडी वापरायचा आहे. सपोज मी ए ऍक्टिव्ह केला, A2 ऍक्टिव्ह केला, A3 ऍक्टिव्ह केला, तर ए चे स्पॉन्सर जे 2 ऍक्टिव्ह पाहिजेत, सपोज हा ऍक्टिव्ह केलाय आणि हा पण ऍक्टिव्ह केलाय, तर ए चा स्पॉन्सर 2 कंप्लीट झाले ना ऍक्टिव्ह, तर ए चा कधीच नाही वापरायचा. आणि मग त्याच्यानंतर काम तुम्हाला कुठे करायचं, A2 आणि A3 वर. A1 आहे तो तुमचा कायम पॅसिव्ह इन्कम, म्हणजे कोणतंही काम न करता इन्कम जनरेट करणार आहे. A2 आणि A3 काम करणार. मग त्याच्या अंडर आता तुम्ही हे जर बिझनेस मॉडेल बनवलं असेल तर तुम्ही हे खालचे फ्री असतील, पण A2 A3 ऍक्टिव्ह असतील, तर A2 आणि A3 वर काम करायचं. जोपर्यंत हे मदर हजबंड सिस्टर ब्रदर हे जोपर्यंत ऍक्टिव्ह होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला A2 आणि A3 वर काम करायचे. ठीक आहे, म्हणजे ऍक्टिव्ह जोपर्यंत आयडी ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत त्या आयडीवर तुम्हाला काम नाही करायचं. त्याच्या अंडर फक्त तुमच्या लोक पडत जातात. ते पण तुम्हाला पुढे जाऊन समजेल ते. तर आता मी तुम्हाला वेगळंच मॉडेल एक काढून दाखवते. हे तुम्ही स्वतः आला, हे असेल तुम्ही स्वतः A1, याचा ट्रायपॉड आयडी A2, A3, याला 2 लेन्स, इथे आपले ब्लड रिलेशन यांचे ट्रायपॉड. ठीक आहे, आता हे झालं आणि इथून तुम्ही वर्कला स्टार्ट करायची. आता A1 ज्यावेळेला A2 आणि A3 ऍक्टिव्ह करतो त्यावेळेस A1 ला मिळतात 300 रुपये. ठीक आहे. ए टू जेव्हा त्यांचे 2 स्पॉन्सर, ऍक्टिव्ह स्पॉन्सर म्हणते मी, ऍक्टिव्ह करतो हे 2, त्यावेळेस A2 ला मिळतात 300 रुपये, A3 ला मिळतात 300 रुपये. आणि A1 नी काय काम केलं का, A2 नी मदर अँड हजबंडला टाकलं, A3 नी सिस्टर अँड ब्रदरला टाकलं. A1 चे काय एफर्ट्स आहेत का याच्यात, काहीच नाहीये, तरी सुद्धा A1 ला 600 रुपये मिळतात. आता मदरचे ज्यावेळेस मदर त्यांची ट्रायपॉड आयडी काढते, हजबंड ट्रायपॉड आयडी काढतो, सिस्टर काढतो आणि ब्रदर काढतो, त्यावेळेस इथे यांना मिळतात 300 रुपये, इथे हजबंडला पण मिळतात 300 रुपये, सिस्टरला पण मिळतात 300 रुपये, ब्रदरला पण मिळतात 300 रुपये. आता A2 नी काय काम केलं का, हे जे ट्रायपॉड काढले हे आईनी भावानी काढले, तरी पण इथे यांना पण मिळतात 600 रुपये आणि इथे पण मिळतात 600 रुपये. आणि तुमच्या मेन आयडीनी पण काही काम केलं नाही तरी त्याला मिळतात 1200 रुपये. आलं लक्षात किती पैसे मिळतात हे जर मॉडेल असेल. पण हे जर तुम्ही फक्त तुमच्या 2च व्यक्ती केल्या तर तुम्हाला फक्त एकदाच तुम्हाला 1200 रुपये मिळतील.
हे जे आहेत ना खाली एकदाच 1200 रुपये मिळतील. हे जे खालचे जे सगळे पैसे येतात ना हे तुमच्या घरात येतात, ते तुम्हाला कधीच मिळणार नाहीत. म्हणून आपल्या DD मध्ये काम करताना तुम्ही लक्षात ठेवा की जितक्या आयडी तितका पैसा. कारण की प्रत्येक आयडीवर वेगळा पैसा येतो. आणि जर तुमच्या लेफ्ट राईटला तुमच्याच भरपूर आयडी असतील, मी जास्त नाही काढा म्हणणार, पण ऍटलीस्ट ब्रदर सिस्टर पर्यंत काढा, जेणेकरून तुमच्याकडे स्कोप पण राहील लोकांना ठेवायला की बाबा आयडी कुठे कुठे लावायच्या. कारण तुम्हाला तुम्हाला लेफ्ट राईट मॅच करायचा, लेफ्ट राईटला तुमच्याच आयडी असतील तर त्याचा खूप बेनिफिट होतो. आता या बघा किती होतात आयडी, ह्या टोटल 15 आयडी होतात. 15 आयडीचा जर तुम्ही विचार केला, 15 आयडी इंटू जरी 1100 पकडूया आपण, तरी सुद्धा तुम्हाला लागतात 16,500 रुपये. आता 16,500 रुपये मधले ह्या जर सपोज ऍक्टिव्ह केल्या, तर तुम्हाला याच्यातले 5,400 रुपये लगेच निघतात. म्हणजे ह्या एवढ्या आयडी ऍक्टिव्ह केल्या ना तुम्ही ह्या सगळ्या, त्यातले 5,400 म्हणजे राहतात फक्त 10,000 रुपये तुमचे राहतात. आणि त्यातले पण तुम्ही 16% जर केले ना, त्यातले 9,600 रुपये लगेच निघतात. आणि त्या 16 लोकांनी एक एक जरी माणूस केला ना तरी परत 9,600 निघतात तुम्हाला. तरी सगळं निघून तुम्हाला 5,000 बेनिफिट राहतो. हे लाईफ मध्ये तुम्ही कधीतरी ऍक्टिव्ह करणार आहात, म्हणजे कधीतरी ऍक्टिव्ह केलं असं समजा. म्हणजे तुमच्या खिशातून इथे काहीच जात नाही, एवढ्या जरी आयडी केल्या तरी सुद्धा तुमच्या खिशातून काही जात नाही. त्यामुळं प्रत्येकाने लक्षात ठेवा की हे बिझनेस मॉडेल हे प्रत्येकाने बनवा, भले ते ऍक्टिव्ह करा नका करू, पण बिझनेस मॉडेल हे प्रोव्हिजन्स आहेत, ह्या ज्या आहेत ट्रायपॉड आयडी, ह्या प्रोव्हिजन्स आहेत आपला आणि आपल्या ब्लड रिलेशन मधलं. आणि मग तिथून आणि बऱ्याच लोकांचं असतं की ठीक आहे गडबड होते, ठीक आहे, पण सिंगल आयडीवर कोणी काम करू नका. आता सिंगल आयडी आणि ट्रायपॉड आयडीचं नुकसान कसं असतं बघा. हे असेल A1. आता मी पहिला सिंगल आयडीचं सांगते तुम्हाला, फक्त सिंगल आयडी. इथे ए येतो, इथे लगेच बी टाकतो, इथे लगेच सी टाकतो. A1 ला किती मिळाले, ए ला फक्त एच असेल. हा तुम्ही ट्रायपॉड आयडी नाही काढलाय, सिंगल आयडी वर काम केलं. बी आणि सी टाकला, तुम्हाला मिळाले 300 रुपये. आता बीनी तुमच्याकडे बी आणि सी नी काही काम केलेलं नाहीये, पण तुमच्याकडेच आता तिसरा पर्सन येतोय. सपोज आता तुमच्याकडे ई आला आणि एफ आला, तर आता ई तुम्ही काय करता, बीच्या लेफ्टला टाकता पहिला, आणि एफ असतो तो सीच्या राईटला टाकता. आता बी आणि सी चं काय काम होतं का, हे ई आणि एफ तुमचेच पर्सन आहेत, तर इथे तुम्हाला परत 300 रुपये मिळतात. आणि परत जर सपोज बी नी पण त्याचा त्याचा F E F G टाकला आणि एच टाकला, सपोज सीनी, ठीक आहे, सीनी इथे एफर्ट्स घेतले, तर इथे बी ला 300 रुपये मिळणार, त्याचे त्याचे स्पॉन्सर दोन हे कम्प्लीट झाले. त्यामुळे येथे बी आणि सी ला त्याचे, बी आणि सी तुमच्या घरातले आहेत का नाही, तुम्ही बाहेरचे व्यक्ती जॉईन केले त्यामुळे याचे 300 मिळणार. आणि प्लस तुम्हाला परत आता एक पेअर मॅच केलं म्हणून 300 रुपये मिळणार. किती मिळाले, फक्त 900 रुपये. ठीक आहे. आणि असं समजूया की हे जी आणि एच तुम्हीच आणलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला फक्त मिळाले 900 रुपये. किती मिळाले, 900. आता तुम्ही ट्रायपॉड आयडीचं बघा. ट्रायपॉड आयडी जर तुम्ही केला तर कसा फायदा असतो. इथे A1, A2 आणि A3. आता इथे तुम्ही ठीक आहे, तुम्ही फॅमिलीचं नाही करायचं, तुम्हाला नाही केलं तुम्ही. सपोज आता इथे तुम्ही टाकला बी, इथे टाकला सी, इथे टाकला डी आणि इथे टाकला ई. हे 4 लोक टाकली, ह्या दोघांचे तुम्हाला इथे मिळाले 300 रुपये, या दोघांचे इथे मिळाले 300 रुपये, ह्या दोघांचे इथे मिळाले 300 रुपये, प्लस इथे मिळाले प्लस 600 रुपये. इथे 900 मिळाले, प्लस हे 600 एक्स्ट्रा, म्हणजे तुम्हाला किती मिळाले, 1500. आणि ही जर तुम्ही सिंगल आयडीला फक्त 4 लोक टाकली तर तुम्हाला फक्त मिळतात 600 रुपये. आता तुम्ही 600 घेऊन सगळे शांत बसत, कोणालाच माहित नाही की हे 1500 रुपये पण आपण आपल्याच आयडी जनरेट करून घेतो. त्यामुळे सगळ्यांचे इन्कम, बरेच जे लीडर्स आहेत त्यांचं इन्कम तुम्हाला दिसतं की खूप आहे खूप आहे. काम ते तुमच्या एवढेच करतात. हे बघा, सगळ्यांनाच खूप लोक मिळतात असं काही नाहीये, फार रेअर केसमध्ये सगळ्यांना खूप लोक मिळतात. पण बऱ्यापैकी बिझनेसची स्टार्ट होते त्यावेळेस प्रत्येकाला आहे ना फ्लो तोच असतो की 1 पर्सन 2 पर्सन, कधी कधी कोणाकडनं 4 पर्सन होतात, कोणाकडनं 10. पण त्यांच्या ट्रायपॉड आयडी असतात ना, त्यामुळे त्यांना इन्कम पण जास्त मिळतो. तर आता 600 आणि 1500 म्हणजे बेसिक लक्षात घ्या की जेव्हा ट्रायपॉड आयडी असतो त्यावेळेस तुम्हाला डबल इन्कम मिळतो. कारण तुमचा ट्रायपॉड आयडी असतो त्यावेळेस तुम्ही लेफ्टला पर्सन टाकता, त्यावेळेस तुमच्या लेफ्ट आयडीला पण पैसे मिळतात, मेन आयडीला पण पैसे मिळतात. राईटला जेव्हा तुम्ही व्यक्ती टाकता तेव्हा राईट आयडीला पण मिळतात आणि मेन आयडीला पण मिळतात. भले ते पॉवर असू दे, पण ते तुमच्याच घरात पैसे येतात, तुम्हाला स्वतःला येतात. जरी व्यक्ती एक असेल तर पर्सन दोन आहेत. त्यामुळे प्रत्येकाने ट्रायपॉड आयडी आपला क्रिएट करायचाच आणि प्रायोरिटीवर ठेवायचा की तो ऍक्टिव्हच करायचा. आता तुम्ही ट्रायपॉड आयडी काढलाच नाही आणि कामाला स्टार्ट केलं तर त्याचा पण इम्पॅक्ट बघा कसा होतो. आता तुम्ही स्वतः येता, ट्रायपॉड आयडी काढतच नाही, इथे येच असतो फक्त, इथे टाकता बी,
आणि इथे टाकता सी. इथे पण टाकत जाता लोक, इथे पण टाकत जाता, याच्या खाली पण टाकता. आणि मग तुम्हाला इथे लक्षात येतं एवढे लोक करता तुम्ही, आणि इथे तुम्हाला सपोज एक 3-1 हजार रुपये मिळतात. आणि तुम्हाला वाटतं की आता बाबा माझं पैसे येत आहे तिकडे, हा प्लॅटफॉर्म चांगला आहे आणि आता मला ट्रायपॉड आयडी जनरेट करायचंय. तर नुकसान कसं होतं, सुरुवातीला तुम्ही आयडिया काढत नाही. आता तुम्ही इथे जागे झाला ना, इथे तुम्ही ट्रायपॉड आयडी काढलाच नव्हता, ह्या सगळ्या जागा दुसऱ्या व्यक्तींनी भरून घेतल्या. त्यामुळे तुम्ही जेव्हा ट्रायपॉड काढता त्यावेळेस तुमचा एचा स्पॉन्सर आयडी वापरून जेव्हा टाकता ना, त्यावेळेस हा जो शेवटचा माणूस असतो ना, त्याच्या ना लेफ्टला जाऊन माणूस पडतो, म्हणजे या सगळ्या व्यक्तींच्या अंडर जाऊन पडतो. आणि जेव्हा तुम्ही इकडे राईटला पण काढता ना, त्यावेळेस हा जो राईटचा पर्सन सगळ्यात शेवटी असतो ना, त्याच्या राईटला जाऊन पडतो. आता मला सांगा, ही लोक तुम्ही आणली, ही सगळी तुमची टीम आहे, कष्ट तुम्ही केले किंवा तुमच्या टीमनी केले, व्हॉट एव्हर इट इज. पण याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत का? कधीच नाही मिळणार, लाईफ मध्ये कधीच नाही मिळणार, कारण तुमचा आयडी ना फिरून सगळ्यात शेवटी डाऊनला आलेलं आहे. इकडनं पण डाऊनला आलेलं आहे. ही लोक आयुष्यात कितीही काम करू द्या एवढी, या लोकांचा बेनिफिट, काही लोक आत्ता सावध होतात, काही अजून खूप उशिरा सावध होतात. त्यामुळे ह्या लोकांचं तुमचं लाईफ टाईम नुकसान होतं याचा आयडी, कारण तुमचा डाऊनला आहे. म्हणजे या लोकांना तुम्ही आणलं, या लोकांमुळे तुम्हाला पैसे मिळायला पाहिजे होते, त्याच्याऐवजी आता तुम्ही इथे काम करत राहता खाली खाली, आणि याचा फायदा या सगळ्या लोकांना होतो. ह्या लोकांना, ज्याचा की जी लोक तुम्ही आणली त्यांच्यामुळे तुम्हाला फायदा व्हायच्या ऐवजी तुमच्यामुळे त्यांना फायदा होत राहतो, कारण की ते तुमच्या अपला गेले ना, डाऊनला नाही झाले. याचा तुम्हाला फक्त सिंगल आयडीवर इथेच इथेच बेनिफिट होतो, त्याचा खाली काहीच बेनिफिट होत नाही. पण जर हे सुरुवातीलाच जरी तुम्ही ट्रायपॉड आयडी काढून ठेवले, भले भले फ्री काढा किंवा ऍक्टिव्ह करा. आता हे बघा, इथे तुम्ही आला A1, इथे A2 आणि A3 हे फ्रीच आहेत, आपण असं समजूया की ते ऍक्टिव्ह नाही केले. ठीक आहे. आणि याच्या पुढे जर तुम्ही काम करायला सुरुवात केली, इथे इथे अशी सगळी लोक टाकली इथे. ठीक आहे. आता तुम्हाला वाटतंय की नाही, मला आता माझा हा आयडी जो आहे A2 आणि A3 आता मला ऍक्टिव्ह करायचंय. पण आता याचे पैसे तुम्हाला, ठीक आहे ना, हा फ्री होता त्यामुळे इथे नाही मिळाले, इथे पण नाही मिळाले, तात्पुरते नाही मिळाले ना इथपर्यंत. पण इथे तुम्हाला याचे पैसे मिळाले 3,000, आणि तुम्ही आता म्हणताय की नाही मला आता ऍक्टिव्ह करायचंय. आता तुम्ही ऍक्टिव्ह केल्यानंतर तुम्ही जागा पकडून ठेवली ना इथे, बाबा वरतीच जागा तुम्ही ऑलरेडी, तुम्ही काय म्हणतो आपण की वरती तुम्ही स्टफ राहिलाय ना इथे. त्यामुळे काय होतं की जरी तुम्ही आता इथे ऍक्टिव्ह केला तर हा आयडी याच्यानंतर इथे खाली जाईल का? तर कधीच जाणार नाही, कारण की तुमची जागा इथे तुम्ही तुमची तुमची जागा ऑलरेडी प्रोव्हिजन करून क्रिएट करून ठेवली आहे. त्यामुळे जरी ऍक्टिव्ह केला तर या लोकांचा एवढा पैसा तुमचा वन टाइम जाणार आहे. आता याच्यानंतर जेव्हा ही लोक काम करणार आहेत ना, त्यावेळेस याचा पैसा तुम्हाला इथे इथून इथून पुढे इथे मिळायला सुरुवात होणार आहे. हे बघा इथपर्यंत इथपर्यंत. मग खूपच हे झालं. आता ही लोक एवढी केली की आता इथे तुम्ही सपोज ऍक्टिव्ह केला हा आयडी, इथे ऍक्टिव्ह केला ह्या लोकांनंतर, आणि हा पण ऍक्टिव्ह केला. त्याच्यानंतर तुमचे इथे या लोकांचे पैसे एवढे तुमचे वेस्ट गेले वन टाइम. आता इथून पुढे जी लोक काम करणार ही, याचा पैसा परत तुम्हाला इथे मिळणार ना ऍक्टिव्ह केल्यानंतर. इथून काय असेल ते जे काम होईल तसं असं तिन्ही आयडीवर पैसे मिळणार. त्यामुळे त्या प्रोव्हिजन्स असल्या पाहिजेत की ट्रायपॉड आयडी क्रिएट करायचा. आणि सपोज खूप उशिराने केला तर तुम्ही म्हणता की मग आता फ्री ठेवूया परत, पण फ्री ठेवला ना तर खूप जास्त वेट नका करू. जितकं मॅक्झिमम ट्राय करता येईल तितका पटकन आयडी ऍक्टिव्ह करून घ्या. म- मी तर म्हणते की सुरुवातीलाच करा. आणि सुरुवातीला पण पैसे आता ट्रायपॉड आयडीचे कसे निघतात, बऱ्याच लोकांचं असतं की बाबा ट्रायपॉड आयडीला 3,500 रुपये लागतात, एवढे कुठून आणायचे. मी तर प्रत्येकाला सांगते की सगळ्यांनी प्रोडक्ट घ्या, प्रोडक्ट शिवाय एंटर करूच नका. कारण की कसं आहे, आपल्याला ट्रायपॉड आयडीचे पैसे निघून ऍटलिस्ट प्रोडक्ट तरी फुकट वापरायला यावं, असं प्रत्येकाने करा. की राईट असेल, हे लेफ्ट. आता तुम्ही प्रोडक्ट घेतलेला आहे, सपोज तुम्हाला 3,500 1,300 रुपयाचं तरी प्रोडक्ट घेतलं तुम्ही. सपोज आपण 4,000 रुपये लागले असे समजूया इथे. ट्रायपॉड आयडीला प्रोडक्ट म्हणजे 4,000 रुपये तुम्ही दिले, 4,000चं प्रोडक्ट घेतलं. प्रोडक्ट घेतल्यानंतर तुमच्या लाईफ म्हणजे पॉकेटमधनं काही गेलंय का? काहीच नाही, कारण 4,000 तुम्ही घेतले आणि 4,000 रुपयाचं प्रोडक्ट पण वापरताय तुम्ही, म्हणजे तुमचं नुकसान तसं बघायला गेलं तर काहीच नाहीये. आणि आता इथे तुम्ही ट्रायपॉड काढा, इथे A2 A3 लगेच ऍक्टिव्ह करून घ्या. आता त्याचे पैसे कसे निघतात बघा. आता तुम्ही स्वतः ट्रायपॉडने आलाय, तुम्हाला स्वतःला ट्रायपॉडचं नॉलेज आहे. मला सांगा, तुम्ही बिझनेस प्लॅन देता त्यावेळेस कसं सिंगल आयडीचा द्याल का? शक्यच नाही ना, कारण की तुम्ही स्वतः ट्रायपॉडने आलाय, तुम्ही त्या कॉन्फिडेंटली पुढच्याला सांगू शकता की मी ट्रायपॉड आयडी काढलाय त्यामुळे मला असे डबल इन्कम मिळतो. आता तू ठरव की तुला 600 रुपये घ्यायचे का 300 रुपये घ्यायचे. बरेच लोक मग डायमंड गोल्ड
प्लॅटिनम याच्यावर जास्त भर देतात. हे बघा, सुरुवातीला जेव्हा येतो ना आपल्याला डायमंडच्या कॅपिंगचं काही गरज नसते. आपण ट्रायपॉड आयडीवर कॉन्सन्ट्रेट करायचं, कारण डायमंडला जरी 1200 PV असतील तरी ट्रायपॉड आयडीनी जेव्हा माणूस येतो त्यावेळेस व्यक्ती एक असेल तर तुमच्याकडे 3 व्यक्ती ऍट अ टाइम येतात. विचार करा, तुम्ही ज्यावेळेस इथे ट्रायपॉड आणणार आहे, ह्या सपोज 4च व्यक्ती, तुम्ही एफर्ट्स हे एकाच व्यक्तीवर घेताय ना, तर ह्याच व्यक्तीला जर तुम्ही ट्रायपॉड आयडीचं नॉलेज दिलं प्रॉपर, तर हा व्यक्ती येणार आणि हा एक व्यक्ती येताना हा जर त्याचा ट्रायपॉड काढत असेल इथे, तर या व्यक्ती तुम्ही ऍट अ टाइम किती लोक आणली? एकच माणसाला सांगितलं पण आणले किती? 3 व्यक्ती आणल्या ना, म्हणजे तुम्हाला किती मिळणार आहेत? 900 रुपये मिळणार आहेत. हे बेसिक समजून घ्या की तुमचा कल असला पाहिजे, तो ट्रायपॉड आयडी आणण्याकडेच कल असला पाहिजे. कारण की तुम्हाला 900, डायमंडला किती मिळतात? 1200. पण मला सांगा, डायमंड ज्यावेळेला येतो सिंगल आयडीने, त्यावेळेस तो किती करतो? 2च व्यक्ती करणार. त्याचं असतं की बाबा तो सिंगल आयडीने आलाय, कारण की त्याला ऑलरेडी 4400, बापरे, डायमंडला 4400 एवढे, मग तो सिंगल आयडी करतो. डायमंडचे ट्रायपॉड आयडी फार रेअरली येतात आणि आले तरी फार रेअरच येतात, येतच नाहीत शक्यतो. त्यामुळे पण त्याच 4400 मध्ये 4000 मध्ये जर तुम्हाला डायमंड पेक्षा ट्रायपॉड आयडी मिळत असेल तर मग डायमंड कशासाठी? काहीच गरज नाहीये ना डायमंडची. तुम्ही जास्त ट्रायपॉड आयडीने आणायला प्रयत्न करा. आणि आता बघा, ट्रायपॉड आयडीने आल्यावर त्याला किती लोक लागतात? 4 लोक लागतात. तुम्हाला 900 PV तर मिळतातच. हे बघा, आता ही जेव्हा व्यक्ती येते त्यावेळेस त्याला 4 व्यक्ती लागणार आहेत. ह्या ज्या तुम्ही व्यक्ती आणताय ना, ह्या प्रत्येकाला 4 व्यक्ती, म्हणजे दोन तो व्यक्ती जो येतो ट्रायपॉडनी, तो 2 व्यक्ती करून शांत बसणार नाही, तो 4 व्यक्तीसाठी धडपड करणार आहे. कारण की त्याचा ट्रायपॉड आयडी, तुम्हाला माहिती आहे ट्रायपॉड आयडीला 4 लोक लागतात. म्हणजे जसं की A1 कम्प्लीट करतो, A2 आणि A3. आता A2 ला पण तर 2 व्यक्ती लागतात आणि A3 ला पण जर 2 व्यक्ती लागतात, तर ते पण पुढे जे येतात, हे जे B असेल, C असेल, ते पण त्यांचे 4 व्यक्ती आणणार आहेत. म्हणजे 4 व्यक्तीचे परत 1200 प्लस 900. मला सांगा, आता कधीतरी करणारच आहेत ना ते. मग ट्रायपॉड आयडीनी तुम्हाला, मला सांगा, किती पैसे होतात? हे 2100 रुपये आणि डायमंडने मिळतात 1200 रुपये. तर हा फरक पडतो. म्हणून समजून घ्या तुम्ही की आपल्याला काय करायचंय, वर्क कसं केल्यावर आपल्याला जास्त बेनिफिट होणार आहे, हे तुम्ही समजून घेतलं ना तरच आहे हे. हे बघा, आता ट्रायपॉड आयडीचे तुम्ही घातले 4000 रुपये, आता ते कसे रिकव्हर करायचे? आता ज्यावेळेस A2 ला 4 व्यक्ती आणणार आहे त्यावेळेस बी असेल हा आणलेला, तो बी असेल ना, तो तुम्ही ट्रायपॉडनीच आणायचा. आता बी इथे ट्रायपॉडनी आला, इथे बी असेल, इथे बी असेल, सी पण तुम्ही ट्रायपॉडने आणला, डी पण ट्रायपॉडने आणला आणि ई पण ट्रायपॉडने आणला. ही झाली तुमची 4 लोक. कधीतरी करणार आहे ना तुम्ही, आता नाही, आज नाही करत आहे, कधीतरी करणारच ना. 4 व्यक्ती मला नाही वाटत काय प्रॉब्लेम आहे. आणि जर तुम्ही 4 व्यक्तींना हेच जर समजून सांगितलं, जे मी तुम्हाला सांगते ट्रायपॉड आयडी कसे येतात, मी हेच समजून सांगते, त्यामुळे पुढचा येणारा पण तो विचार करतो. आता जेव्हा हा ट्रायपॉड क्रिएट होणार आहे त्यावेळेस तुमचे पैसे बघा कसे रिकव्हर होत आहेत. इथे तुम्हाला A2 A3 केला, इथे मिळाले 300 रुपये. बी आणि सी आणि डी आणि ई केला, इथे मिळाले 300, इथे मिळाले 300, इथे मिळाले 600. आता यांनी यांचे ट्रायपॉड काढले. आता हे तुम्ही नसाल, B C D E तुम्ही नसाल, पण यांना पण त्यांचे त्यांचे ट्रायपॉड काढल्यामुळे इथे त्यांना लगेच लगेच 300 रुपये येणार आहेत आणि तुम्हाला येणार आहेत 600 रुपये. इथे पण येणार आहेत 600 रुपये आणि इथे येणार आहेत 1200 रुपये. आता 300, 600, 1200. एकच मिनिट. हे तुम्हाला मेन आयडीला मिळाले, तुमच्या मेन आयडीला मिळाले 1200 रुपये. 4 ट्रायपॉड आणले तुम्ही फक्त. तुमच्या खालच्या आयडीला मिळाले 900 रुपये. त्या A2 ला मिळाले, लेफ्टच्या आयडीला मिळाले 900 रुपये, राईटच्या आयडीला मिळाले 900 रुपये. किती झाले? 1200, 900 आणि 900. सॉरी, 2100. 2100 माझं इथे लिहायला चुकलंय, 1200 लिहिलंय मी. 2100, 900, 900, 3900. हे जर तुम्ही प्रोडक्ट घेऊन आला असेल तर. आता तुम्ही घातले होते 4000 रुपये प्रोडक्ट, 1300 रुपयाचं जरी मी प्रोडक्ट पकडलं तर 1300 इंटू जरी 3 आयडी केल्या आपण, तर 3900 रुपये लागतात, 4000 रुपये लागत नाहीत. आणि जर तुम्ही नो प्रोडक्टने आला तर तुम्हाला फक्त 3300 रुपये मध्ये हे आयडी ऍक्टिव्ह होतात. तुम्हाला मिळाले किती? 3900. राहिले कुठे पैसे तुमचे? प्रोडक्ट नाही आला असेल तर प्रोडक्ट तरी फुकट मिळालं, पैसे 4000चं प्रोडक्ट फुकट मिळालं, पैसे निघाले. आता इथून पुढे ही लोक जी काम करणार आहेत, तर तुमचा निव्वळ प्रॉफिट असणार आहे. घातलेले पैसे निघाले, प्रोडक्ट फुकट झालं आणि तिथून पुढे काम होणार आहे ते तुम्हाला इथे पण मिळणार आहे, इथे पण मिळणार आहे आणि इथे पण मिळणार आहे. मग सुरुवातीला का विचार करायचा?
स्वतःवर थोडं कॉन्फिडन्स ठेवा आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा की मला 4 ट्रायपॉड आयडी काढला की एकच तुमचं टार्गेट असलं पाहिजे की मला ट्रायपॉड आयडी लवकरात लवकर आणून माझे हे पैसे वसूल करायचे. असं जर तुम्ही स्वतःला टार्गेट दिलं ना, तर बघा तुम्ही तुमचे पैसे तर कुठेच अडकून राहणार नाहीत आणि तुम्हाला प्रोडक्ट फुकट मिळणार आहे. तिथून पुढे तुम्हाला नेहमी 3 पट इन्कम मिळणार आहे. डबल म्हणजे 300 जे सिंगल आयडीने घेता ना, तो डबल इन्कम मिळणार आहे. तर इथपर्यंत समजलंय कोणाला? सगळ्यांना समजलं इथपर्यंत? कमेंट करून सांगा आता, म्हणजे मी पुढे त्याच्या कंटिन्यू करते. ठीक आहे, येस, सगळ्यांना समजलेलं. आता सिंगल आयडीचा आपण बघूया. सिंगल आयडी, आता सिंगल आयडीचा बी सी, हे काम झाल्यावर तुम्हाला तुम्हाला मी ट्रायपॉड आयडीनी सांगितलं की 3,900 होतात. सिंगल आयडीने एवढंच वर्क झाल्यावर तुम्हाला फक्त मिळतात 300, याचे याचे मिळतात 600 आणि याचे मिळतात 1200. फक्त 2100 रुपये मिळतात. 2100 रुपये मिळतात. बाकीचे ह्या खालच्या आयडीचे पैसे इथे तुम्ही दुसऱ्या व्यक्ती टाकल्यामुळे इथे जिथे तुम्हाला पैसे मिळणार होते A2 ला आणि A3 ला, इथे ही जागा B आणि C ला दिली होती तुम्ही, त्यामुळे तो पैसा तुमच्याकडे नाही आता पुढच्या दुसऱ्या व्यक्तीला जातो. ठीक आहे. आता तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की जरी आता ट्रायपॉड नसतील काढले किंवा तुमच्या अपलाईननी तुम्हाला त्यावेळेस नव्हतं गाईड केलं, तर आता तुमची मीटिंग संपल्यावर सगळ्यात पहिली प्रायोरिटी असली पाहिजे की ज्यांचे सिंगल आयडी त्यांनी पटकन आपापल्या आयडी रजिस्टर करायचे, पैसे असतील लगेच ऍक्टिव्ह करायचे आणि त्याचे स्पॉन्सर कम्प्लीट करायचे. हम्म. आता ट्रायपॉड आयडी काढल्यावर अजून एक चुका काय होतात मी तुम्हाला सांगते. इथे तुम्ही येता, आयडी काढता, हा याला A1 देता, इथे तुम्ही मी सांगितलंय म्हणता, तुम्ही लगेच म्हणता की A2 काढायचंय मला आणि A3 काढायचंय. आयडी काय करता? फ्रीज ठेवता तुम्ही, हा ऍक्टिव्ह करत नाही का? तर मीटिंग मध्ये सांगितलंय ना की बाबा एक आयडी काढल्यावर त्याचा पुढे जाऊन बेनिफिट होतो. मला सांगा, A1 ला तुम्ही फ्री आयडीचे आहेत की नाही, हे तुम्ही करताय, हा आयडी फ्री आहे, ही पण आयडी फ्री आहे, ही पण आयडी फ्री आहे. आता तुमच्या डोक्यात एवढंच असतं की A1 नी A2 आणि A3 केलंय, त्यामुळे आता A1 चा कुठे वापरायचा नाहीये स्पॉन्सर आयडी. तुम्ही इथे कामाला सुरुवात करता आणि स्पॉन्सर आयडी कोणाचा देता? A2 चा न देता A1 चा देता. सॉरी, A1 चा द्यायचा असतो, कारण A2 ऍक्टिव्ह आहे का नाही, A3 ऍक्टिव्ह आहे का नाही. तुम्ही जेव्हा पहिला पर्सन येता ना, त्यावेळेला त्याचा स्पॉन्सर आयडी याचा टाकता A2 चा, इथे इथे टाकता B, A3 चा इकडे राईटला टाकतो त्यावेळेला इथे टाकता C, इथे याचा स्पॉन्सर आयडी देता. A2 ला पण इथे डी आणि ई, ह्याचे स्पॉन्सर आयडी तुम्ही ह्या आयडीचे वापरता. मला सांगा, जर आयडीच फ्री आहे, तो अजून बिझनेस मध्ये एंटरच झाला नाही, तर याचा स्पॉन्सर आयडी टाकण्यात काही मिनिंग आहे का? काहीच नाहीये, कारण फ्री आयडीचा स्पॉन्सर आयडी वापरायचाच नव्हता. तरी ही जी 4 लोक तुम्ही टाकली ती A2 च्या आणि A3 च्या स्पॉन्सर आयडीने टाकली. A1 ला एक पण स्पॉन्सर नाहीये. A1 ला ऍक्टिव्ह स्पॉन्सर एकही नाहीये. आता हे एवढं काम झालं. आता ह्या 4 लोकांचे तुम्हाला, आणि पुढे सपोज ह्या लोकांनी पण ह्यांची कामं केली, इथे तुमचं वॉलेट बनतं 1200 रुपये. आणि मंगळवार येतो, वॉलेट झिरो होतच नाही. का होत नाही? तुम्ही A1 ला ऍक्टिव्ह स्पॉन्सर याच्यात एकतरी दिलाय का? A2 आणि A3 ला इथे स्पॉन्सर वापरला, पण हे सगळे जे स्पॉन्सर वापरले हे खाली A2 आणि A3 चे वापरले. A2 आणि A3 ऍक्टिव्हच नाहीयेत, A1 ला इनऍक्टिव्ह स्पॉन्सर राहिले, तर तुमचे 1200 रुपये निघणारच नाही, ते वॉलेटमध्येच राहणार. म्हणून मी सांगते की फ्री आयडीचं ना तुम्ही फक्त रजिस्टर करून ठेवायचा. तो जोपर्यंत आयडी ऍक्टिव्ह होत नाही ना, त्यावेळेला त्या आयडीचा तुम्ही विचार करायचा नाही, फक्त रजिस्ट्रेशन करायचं काम हे तुम्हाला A1 वरच करायचंय. म्हणजे इथे तुम्ही असाल A1, A2 आणि A3, हे तुम्ही इनऍक्टिव्ह जर फ्री आयडी असतील तर हा स्पॉन्सर आयडी कुठेच वापरायचा नाही. मी हे परत परत त्याच्यासाठी रिपीट करतायत, कारण ह्या चुका खूप होत आहेत. आणि कारण असतं त्यांना विचारलं तर सांगतात मीटिंग मध्ये हे सांगितलं होतं. मीटिंग मध्ये तुम्हाला कुठेच सांगितलं जात नाही की फ्री आयडीचा स्पॉन्सर आयडी वापरा. तुम्ही A2 A3 तुम्ही सांगितलं म्हणून ट्रायपॉड क्रिएट केला, मान्य. त्याच्या पुढे जर तुम्हाला आता इथे पहिला पर्सन येतोय, जर फ्री ठेवत असाल, A1 ला जर पहिला पर्सन येतोय, तर A2 चा स्पॉन्सर आयडी वापरायचा नाही. इथला याचा स्पॉन्सर आयडी तुम्ही इथे वापरायचा A1 चा. इथे तुमचा B येईल, A2, परत A चाच राईटला जेव्हा टाकायचा त्यावेळेस इथे C येईल. मग तुमचे लेफ्ट आणि राईट स्पॉन्सर A1 चे कम्प्लीट होतील, ह्या आयडी ऍक्टिव्ह असतात. ठीक आहे.
आणि मग तुम्ही पुढे जाऊन ह्या जरी ऍक्टिव्ह केल्या ना, तर A1 ला दोन स्पॉन्सर, A1 ला A2 पण स्पॉन्सर आयडी मिळतो आणि बी पण मिळतो, A1 ला A3 पण मिळतो आणि सी पण मिळतो. त्या स्पॉन्सर आयडी होतात, कारण की त्यात इथे तुम्ही चुकी केली की तुम्ही ऍक्टिव्ह नाही केलं त्यावेळेस, त्यामुळे तुम्हाला डबल काम लागलं. मग तुम्हाला आता A2 ला पण परत जेव्हा ह्या सपोज पुढे जाऊन तुम्ही ऍक्टिव्ह केल्या A2 आणि A3, तर मात्र तुम्हाला त्याच्यानंतर A2 आणि A3 ला प्रत्येक आयडीला वेगवेगळी लोक आणायला लागणार आहेत. दोन सपोज तुम्ही एक इथे लोक केलीत, इथे एवढी लोक टाकली. आणि आता जर तुम्हाला ट्रायपॉड आयडी A2 आणि A3 चा ऍक्टिव्ह करायचा, इथे जर तुम्ही ऍक्टिव्ह केला थोड्या दिवसांनी, तर मात्र तुम्हाला A2 ला परत दोन लोक लागणार आहेत, A3 ला परत दोन लोक लागणार आहेत. इथे जो पण कुणी टाकाल तो इथे आणि इथे अशी चार लोक तुम्हाला परत टाकायला लागणार आहेत. म्हणजे तुम्ही ए ला आधी इथे तरी दोन केलीच लोक, इथे केला इथे केला, आणि परत चार लोक तुम्हाला शोधत, इथे पण दिला असेल एखादा माणूस तुम्ही, तरी परत तुम्ही उशिरा ऍक्टिव्ह केला ना, त्यामुळे तुम्हाला परत चार लोक लागतात. म्हणजे पण सुरुवातच जर तुम्ही A2 A3 याचे स्पॉन्सर आयडी ऍक्टिव्ह केले, लगेच याचे पण ही चार लोक तुमचीच टाकली, तर तुम्हाला परत परत ती लोक इन्व्हेस्ट करायला लागत नाहीत तिथे, सुरुवातच तुमची योग्य होते. आणि परत फ्री आयडी ठेवा, परत ते ऍक्टिव्ह करा, परत दोन चार लोक शोधा. कारण की ऑलरेडी काय होतं, सुरुवातीलाच आपण जेव्हा बिझनेसला स्टार्ट करतो ना, त्यावेळेस सुरुवातीला खूप लोक विचारतात आपल्याला, आणि पुढे पुढे जसं आपण जुनं होत जातो ना, त्यावेळेस बऱ्यापैकी लोकांना माहिती असतं की आपण आता हे काम करतोय. आणि फार म्हणजे तो फ्लो असतो ना, म्हणजे आधी जे 90% लोक विचारतात ना, ते आता 10% वर येतात. आणि त्यावेळेस नेमके मात्र आपल्याला चार लोकांची गरज असते, आणि ती चार लोक आपल्याला मिळवायला खूप स्ट्रगल करावं लागतं. सोशल मीडियावर तुम्ही कंटिन्युअस ऍक्टिव्ह असाल तर मिळू शकतात. पण सोशल मीडियाचं पण तेच आहे की तुम्ही 50 लोकांना प्लॅन देतात, त्यावेळेस त्यातली कुठे जाऊन 2-3 लोक तयार होतात. कारण की सोशल मीडियावर ट्रस्ट इश्यू असतो. भले ते तुमचा मग नंबर सेव्ह करतात, मग 3-4 महिने वेळ घेतात आणि मग ते तुमच्याकडे जॉईन होतात. पण जर पर्सनल लोक सुरुवातीला यायचे चान्सेस असतात ना, त्यावेळेस सुरुवातीला म्हणून मी सांगत असते की प्रत्येकाकडे चार व्यक्ती येतातच, आणि तुम्ही व्यवस्थित जर प्लॅन दिला ना, तर ते येतातच. म्हणून ट्रायपॉड आयडी सुरुवातीलाच ऍक्टिव्ह करायचा, त्याच्यातच सगळ्यांचा फायदा असतो. आता तुम्ही ट्रायपॉड आयडी आणल्यावर तुम्हाला माहितीये प्रत्येकाला 900 रुपये मिळतात. तुम्ही जेव्हा ट्रायपॉड आयडी काढता ना स्वतःचा, त्यावेळेस तुम्हाला लगेच 300 मिळतात, आणि चार लोक ट्रायपॉडने आणता ना, त्यावेळेस 900 900 900, कारण एकच व्यक्ती आणता पण तुम्ही तीन व्यक्ती आणल्यासारखं असतं तुम्हाला. त्यामुळे तिथे तुम्हाला 900 रुपये मिळतात. तर आलं इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात? आता मला ट्रायपॉड आयडीच्या अजून कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारा, कारण मागच्या मीटिंगमध्ये काहीच क्वेश्चन कोणाचे घेतले नव्हते, कारण मीटिंगच संपली नव्हती आणि खूप हे झालं होतं. बऱ्याच लोकांना क्वेश्चन्स होते आणि त्याचे आन्सर्स मिळाले नव्हते. समजले सगळ्यांना? आता क्वेश्चन्स आहेत कोणाचे, काय राहिलेत क्वेश्चन्स? ब्लड रिलेशनच्या फ्री आयडी काढू शकता, फक्त त्याचे स्पॉन्सर जोपर्यंत आयडी ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत कुठेच वापरू नका. आयडी ऍक्टिव्ह झाल्यानंतरच त्याचे स्पॉन्सर आयडी वापरा. ट्रायपॉड आयडी क्रिएट. हॅलो सुरेखा मॅम. हम्म. एकाच क्वेश्चन आहे की ट्रायपॉड आयडी ऍक्टिव्ह केल्यावर तिन्ही आयडीचं पेमेंट मला एकाच अकाउंटवर घेता येईल का? तर ते क्लिअर करा. हो, ट्रायपॉड आयडी. ओके, मी ते सगळ्यांनाच वेगळ्याच पद्धतीने क्रिएट कर सांगते. माझी स्क्रीन अनविजिबल झाली ना आता? स्क्रीन येस दिसत येस, नाही? अनविजिबल नाही दिसत नाही. ठीक आहे, मी परत शेअर करते. विजिबल झाले? येस येस, विजिबल. आता हे तुम्ही स्वतः असता, A1 स्वतःच असता, A2 पण स्वतःच आहे तुम्ही, आणि A3 पण स्वतःच आहे. आयडी तीन आहेत, व्यक्ती एक आहे, त्यामुळे ह्या आयडीला जे डॉक्युमेंट्स लागणार ते या आयडीला पण लागणार आणि या आयडीला पण लागतात. व्यक्ती एकच आहे ना, डॉक्युमेंट्स दुसरे कुठून देणार तुम्ही? त्यामुळे सेम डॉक्युमेंट, सेम अकाउंट, सगळं सेम. त्यामुळे पैसे ज्यावेळेस तुमच्या अकाउंटला येतात ना, आता A1 चे 1200 वॉलेट असेल, याचं पण याचं 3000 वॉलेट असेल, सपोज आपण समजूया याचं 1200 आहे आणि 1200 आहे एका मंगळवारी, तर तुम्हाला इथे येताना ह्या 3000
3,000 मधले 15% कट होतात. सपोज आता 3,000 मायनस 15%, सगळ्यांना माहिती आहे आपले 15% TDS आणि रिपर्चेस आणि ऍडमिन चार्जेस कट होतात. तर इथे तुम्हाला येणार अकाउंटमध्ये एंट्री ज्या पडतात त्यावेळेस 3,550 एक पडते, 1200 पण 15% कट होणार, 1,020 आणि 1,020 अशा एकाच दिवशी तुम्हाला आहे ना 3 ट्रान्झॅक्शन तुमच्या बँक अकाउंटमध्ये दिसतात. सेम बँक अकाउंट असतं, फक्त पैसे येताना पण एकत्र येत नाहीत. सगळ्यांचं असतं की टोटल एकच येईल. हे 3,000 हे जे आहेत तुमचे टोटल होते 4,590. तर 4,590चं तुम्हाला एकच ट्रान्झॅक्शन नाही येत जरी तुमचं बँक अकाउंट, कारण प्रत्येक आयडीचे वेगवेगळे पैसे दिसतात. तर तुमच्या अकाउंटला असे 3 ट्रान्झॅक्शन दिसतात. 2 आयडीचे येत असतील तर इथपर्यंतच दिसणार. असं ते डॉक्युमेंट एक, सगळं एक, व्यक्ती एक, त्यामुळे सगळे डॉक्युमेंट सेम वापरायचे. स्पॉन्सर आयडी एचा वापरायचा जर ऍक्टिव्ह करणार असाल तर लगेच. ट्रायपॉड आयडी काढताना सपोज आता हा ए आहे, A1, त्यावेळेस आता सपोज याला एक डीडी नंबर असतो 213560, असा सपोज जर हा डीडी नंबर आहे, तर A2 जेव्हा तुमचा काढायचा असतो ना त्यावेळेस हाच डीडी नंबर इथे वापरायचा. A2 निघतो, इथे लेफ्ट सिलेक्ट करायचं आणि इथे राईट सिलेक्ट करायचं. हा आयडी काढताना इथे राईट, स्पॉन्सर आयडी हाच A3 क्रिएट होतो. आला म्हणजे तुमचा ट्रायपॉड आयडी असा क्रिएट होतो. स्पॉन्सर आयडी A1 चा वापरून लेफ्टला एकदा टाकायचा, राईटला एकदा टाकायचं, तुमचा स्पॉन्सर आयडी त्या स्पॉन्सर आयडीने A1 चा तो ट्रायपॉड आयडी क्रिएट होतो. ट्रायपॉड आयडीचा मिनिंगच हा आहे की तुम्ही ट्रायपॉड, जे आपलं मोबाईलचं वगैरे स्टँड असतं त्याला आपण ट्रायपॉड म्हणतो, माहितीये ना. तो वर्ड पण प्रत्येकाने लक्षात घ्या. हा वर्ड आहे तो ट्रायपॉड असा आहे. ट्रायफोट, ट्रायपॅड असलं काही बोलायचं नाही, किंवा ट्रायपोर्ट असले शब्द नाही वापरायचे, कारण की त्याच्यामुळे काय होतं, एखाद्या आपल्याकडे एज्युकेटेड माणूस येतो त्याला समजतं, कारण प्रत्येक गोष्टीच्या शब्दातच मिनिंग असतो. त्यामुळे शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन प्रत्येकाने नीट करायचं. ट्रायपॉड, ट्रायपॉडच्या ट्राय म्हणजे 3 लोक, याच्यात म्हणजे शब्दातच अर्थ आहे. त्यामुळे ट्रायपॉड हा शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन प्रत्येकाने नीट करायचं आणि पुढच्याला प्लॅन देताना ट्रायपॉड हा शब्दच वापरायचा. म्हणजे कसं पुढच्याला त्या बोलण्यातनच कळतं, की मग तो विचारतो ट्रायपॉड म्हणजे काय, मग सांगायचं ट्रायपॉड म्हणजे स्वतःच्याच नावाचे 3 आयडी. जसं की तुम्ही स्वतः सुरेखा असेल तर सुरेखा 1, आणि सुरेखाला 2 लेग असतात, ते सुरेखा 2 आणि सुरेखा 3 होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला इन्कम मिळतो त्यावेळेस तुम्हाला सपोज लेफ्टला काम केलं तर लेफ्टला पण पैसे मिळतात, राईटला पण सॉरी मेन आयडीला पण मिळतात, आणि लेफ्टला काम केलं तर लेफ्टला पण मिळतात आणि मेन आयडीला, राईटला काम केलं राईटला पण आणि मेन आयडीला, तर तुम्हाला डबल इन्कम मिळतं. म्हणजे सिंगल आयडी जर ब्रॉन्झनी आला तर तुम्हाला 300 रुपये मिळतात आणि ट्रायपॉडने आला तर तुम्हाला 600 रुपये मिळतात. असं तुम्हाला ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे. आता डॉक्युमेंटचं सगळ्यांना क्लिअर झालंय. सोनाली मॅम तुम्हाला कमेंट्स दिसत आहेत? मॅम मी प्लॅन माझ्या फ्रेंडला दिला, तो मला म्हणला की रिस्क आहे, कंपनी 2 इयर झाले आणि कंपनीचा पीव्ही किती आहे? पीव्ही का रिस्क काय आहे मला सांगा. तुम्ही जर प्रोडक्ट घेऊन एंटर करताय आणि मग जर तुम्ही जे पैसे दिले ते तुम्ही तुमच्या घेतलेल्या वस्तूचे दिले, तुम्ही कोणाला फुकट पैसे दिले का? कुठे असं तुम्हाला या कंपनीत सांगितले का की 5,000 रुपये इन्व्हेस्ट करा आणि तुम्हाला 4-5 महिन्यांनी 2,000 त्याचे सॉरी 2 लाख रुपये करून देतो किंवा 1 लाख रुपये करून देतो. उद्या कंपनी बंद पडली तर तुम्ही कुठून देणार ना ते 5,000 रुपये? पण इथे तुम्ही काय सांगता की शॉपिंग करायचे. सांगा आता फ्लिपकार्टवर शॉपिंग करताय, उद्या फ्लिपकार्टची वेबसाईट बंद पडली तर काय तुम्हाला त्यात रिस्क फॅक्टर आहे का? काहीतरी, कारण तुम्हाला तुमचं प्रोडक्ट मिळतंय ना. तर प्रोडक्ट मिळाल्यानंतर कंपनी तुमची काही 1 रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाहीये, तर मग रिस्क काय आहे? आणि कुठल्या आयुष्यात रिस्क नसते. 1,000-1,200ची रिस्क, किंवा चला ट्रायपॉड आयडी काढला 3,000ची रिस्क, काय मोठी रिस्क घेता या कंपनीत तुम्ही? आणि जर बंद पडायची असते तर 3 वर्ष अशा लाखोनी पैसे कंपनीने दिले असते का? तुम्ही प्रत्येकाचे बँक स्टेटमेंट, बॅनर्स वगैरे बघताना इथे किती लाखो लेडीज कितीतरी पैसे कमवतात. एवढी कंपनी बंद पडायची असते तर आतापर्यंत आपल्यालाच लुटून तिने कधीच शटर बंद केलं असतं. असं झालंय का? तर काही नाही, उलट आपला बेनिफिट हा आहे की आत्ताच कंपनी स्टार्ट झाली, आता सुरुवातीलाच आपण या कंपनीत जर चांगलं आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि पुढे जर कंपनी जास्त ग्रो झाली तर आपल्याला किती बेनिफिट होईल. जसं की आता मनीषा मॅम सुरुवातीपासून आहेत ना कंपनीवर ट्रस्ट करून, अगदी 1 वर्षापासून, तर त्यांचा आता बेनिफिट तुम्ही बघताय ना की आपण उशीर आलो तर आपला इन्कम थोडा कमी आहे आणि त्यांचा जास्त आहे, कारण की त्यांनी ते सुरुवातीला ट्रस्ट केला कंपनीवर. आणि ट्रस्ट करायला आपण आयुष्यात इतक्या मोठ्या मोठ्या रिस्क घेतो, मग इथे काय, इथे तर 0 रिस्क आहे. कसली रिस्क असणार आहे? भले आपण शॅम्पूचे पैसे देतो, शॅम्पू घेतो, नाही झाली कंपनी बंद पडली, काय झालं, गपचूप शॅम्पू लावायचं आणि गप्प बसायचं, काय नुकसान
नुकसान काय होणार आहे. तुम्ही उलट हे असे जे प्रश्न विचारतात ना, त्याला तुम्ही स्वतःच प्रश्न विचारायचे ह्या गोष्टीची, म्हणून मी काय रिस्क घेतली, काय नुकसान होणार आहे माझं, काय म्हणजे आणि बरेच लोक तुम्हाला असे म्हणतील की तुम्ही डॉक्युमेंट्स देताना काय करणार माझ्या डॉक्युमेंट्सनी, तुम्हीच त्यांना म्हणायचं की म्हणा मोबाईल माझ्याकडे असतो, ओटीपी मला येतो, पॅन कार्डवर काय माझ्या लोन काढणार आहेत का, कुठून काढणार, ओटीपी कुठून घेणार, आपणच त्यांना क्वेश्चन करायचे. काय आणि चला ठीक आहे बँक स्टेटमेंट देतो, ठीक आहे माझ्या बँकेत पैसेच नसतात, काय घेणार माझ्या बँकेतून, असं तुम्ही त्यांना बोला ना. तुम्ही त्यांना क्वेश्चन करा. तुम्ही घाबरता, लगेच हायपर होता. तुमच्या माहितीसाठी सांगते, मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे. मी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला नसेल का. चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे बँकिंग रिलेटेड, फ्रॉड रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन असते आमच्याकडे, लिगली इनलिगली सगळी इन्फॉर्मेशन असते. जर मी माझे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत कंपनीला तर काहीतरी विचार केलाय ना, कारण मला माझ्यावर विश्वास आहे की मी माझा ओटीपी कुठे शेअर करणार नाही. आता ओटीपी जर मी शेअर केलाच नाही तर माझ्याकडे काय फ्रॉड होणार आहे, काहीच होणार नाही. कारण कधी कधी काय होतं, एखादा माणूस तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स आहेत म्हणून एखादा फोन करेल की बाबा हे हे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत आणि मी बँकेतनं बोलतोय आणि तुमचा हा अकाउंट नंबर आहे, हा तुमचा पॅन कार्ड नंबर आहे, आधार नंबर, तर तुम्हाला लगेच ट्रस्ट होतो, एवढी सगळी त्याच्याकडे इन्फॉर्मेशन आहे, तर हा व्यक्ती खरंच बँकेतनं बोलत असेल. मग तो एखादी लिंक पाठवतो किंवा तुम्हाला ओटीपी मागतो, तुम्ही पटकन देऊन टाकता आणि तिथेच तुम्ही गफलत करता आणि तिथे तुम्ही फसता. हे नाही करायचे. तुमच्या लगेच डोक्यात क्लिक झालं पाहिजे की आपण रिडीम करत होतो आणि तिथे हे सगळे डॉक्युमेंट्स दिलेत, कारण हे केवायसी डॉक्युमेंट्स आहेत. रिडीम मध्येच नाही, आपण खूप ठिकाणी हे डॉक्युमेंट्स शेअर करतो. आपली जर ओळख पटवून द्यायची असेल ना तर आपण केवायसी डॉक्युमेंट्स देतो. तर तुमच्या डोक्यात लगेच क्लिक झालं पाहिजे की नाही हे केवायसी डॉक्युमेंट्स आहेत आणि आपण बऱ्याच ठिकाणी देतो, तर कोणाकडे ही इन्फॉर्मेशन असू शकते. त्यामुळे हे कोणी सांगितलं तर विश्वास नाही ठेवायचा. ओटीपी कोणालाही द्यायचा नाही. आपली कंपनी फक्त प्रोडक्टचा ओटीपी येतो, डिलिव्हरी ऍपचा, त्याच्याशिवाय आपली कंपनी कुठला ओटीपी मागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली कंपनी कुठली लिंक ही प्रोव्हाइड करत नाही की तिथे आपलं झूम ऍपच्या सोडला तर कुठल्याही लिंक देत नाही. त्यामुळे तुम्ही ओटीपी आणि लिंकवर कुठल्या क्लिक नाही ना केलं तर तुम्हाला आयुष्यात तुमचे डॉक्युमेंट शेअर केले म्हणून कुठेच पश्चाताप करायची वेळ येणार नाही. तर ह्या बेसिक गोष्टी तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. मॅम फक्त स्टेटस ठेवून पैसे भेटणार का? स्टेटस ठेवून कसे पैसे मिळतील मला सांगा. स्टेटस ठेवून तुम्हाला लोक विचारतील की काय काम आहे, त्या लोकांना तुम्ही जॉईन करून घेतलं तर जे लोक जॉईन होणार त्यावेळेला कंपनीला काहीतरी फायदा होणार आणि त्याच फायद्यातनं तुम्हाला थोडासा फायदा कंपनी देणार. तुम्ही फक्त स्टेटस ठेवलं तर कंपनीला थोडं कळणार आहे की तुम्ही स्टेटस ठेवताय. ज्यावेळेस तुमच्याकडे कुठल्या तरी जॉईनिंग्स येतील, तुमच्या अंडर जॉईनिंग्स लागतील, त्यावेळेला कंपनीला कळेल की तुम्ही काहीतरी काम केलं स्टेटस ठेवून आणि मग त्या कामाचे पैसे तुम्हाला मिळतील. कुठेही काम करायचं असेल तर काम घेतल्यानंतरच पैसे तुम्हाला येतात, काम केल्यानंतरच तुम्हाला पैसे येतात. लोक म्हणतात की कंपनीला कायचे क्वेश्चनचे कुठे गेला. लोक म्हणतात की कंपनीला काय फायदा आहे तर सांगा. कंपनीला खूप फायदा आहे. कंपनी फायद्यात आहे म्हणूनच चालू आहे. कंपनी जर लॉस मध्ये असती तर कंपनी आज 2 वर्ष चाललीच नसते. आता कंपनीचे फायदे सांगायला गेलं ना तर खूप आहेत. म्हणजे मला सांगा, तुम्ही स्वतः येता 1100ची शॉपिंग करता, खाली अजून 2 लोक करता, किती झाले 1100 2200 आणि तुमचे एक 3300 रुपये, त्यातले 300 रुपये कंपनी तुम्हाला देते. उरलेला तर सगळा कंपनीचा फायदाच आहे. शिवाय आपला जे इन्कम तयार होतं त्यातनं 5% ऍडमिन चार्ज हा कंपनीचा प्युअर प्रॉफिट आहे. परत 5% रिपर्चेस आहे तो पण कंपनीचा प्युअर फायदा आहे. आणि कंपनीला असे खूप फायदे आहेत. फायद्यावर तर आपण वेगळी एक मिटिंगच घेऊया. म्हणजे अख्ख्या मीटिंगमध्ये जर कंपनीचे फायदे सांगितले ना तरी संपणार नाहीयेत. म्हणून तर कंपनी आज चालू आहे ना. फायदा मला सांगा, तुम्ही जर एखादं काही बिझनेस करता त्यात फायदा नसेल तर तुम्ही बंद करणार ना, चालू ठेवणार का? तर हेच आहे की फायदा आहे म्हणून चालू राहील. तर आपण कंपनीच्या फायद्यासाठी एक वेगळी मीटिंग घेऊयात. मॅम तुम्ही एकदम रेड बोलता, किती दिवसात ऍक्टिव्ह होते म्हणजे? माझ्या अंडर 2 जॉईन झालेत, मग मला अजून जॉईन करायचे असेल तर मग कसे आणि कुठे जॉईन व्हायचं? तुम्ही ट्रायपॉड आयडी काढला असेल तर तुम्हाला 2 नंतर अजून 2 लोकांचा स्कोप असेल ठेवायला तर तुम्ही तिथे पण टाकू शकता. किंवा आता नसेल तर मग स्वतःचे ट्रायपॉड आयडी काढून घ्या, त्याला परत 4 व्यक्ती लागणार आहेत, तर ते 4 व्यक्तींना तुम्ही तुमच्या त्या ट्रायपॉड आयडी अंडर लावू शकता. नाहीतर मग आता तेच ऑप्शन आहे की बाबा तुम्हाला ट्रायपॉड नसेल काढायचंच नसेल तर म्हणजे ऑलरेडी 2 आहेत त्यांच्याच अंडर ती लोक द्यायला लागतील तुम्हाला. मॅम आणखी एक मेंबर्स जॉईन होत नाही. हे बघा, मेंबर्स तर काय लगेच येत नाही, कोणी ट्रस्ट करत नाही. प्रत्येक फॅक्टर असतो की प्रत्येक गोष्टीला एक असतं की बाबा
तुम्ही काय बोलता, तुम्ही कसं बोलता, तुम्ही किती व्यवस्थित पुढच्याला कन्व्हिन्स करता. मला सांगा, बरेच जण म्हणतात मला मेंबर्स मिळत नाहीत, पण मेंबर्स मिळत नाहीत त्याच लोकांना मिळत नाहीत जे व्यवस्थित कॉन्फिडेंटली बोलत नाहीत. मेंबर्स मिळत नाहीत ना, तर ना तुम्हाला मिळायला पाहिजे, ना मला मिळायला पाहिजे, ना कोणालाच नाही मिळायला पाहिजे. डी ड्रीम मध्ये एकही मेंबर नसला पाहिजे. जर डी ड्रीम मध्ये लाखो मेंबर्स आहेत, तर एकाला मिळतोय एकाला नाही मिळते, म्हणजे आपलं कुठे चुकतंय, आपल्यालाच मिळत नाहीये ना, पुढच्याला का मिळतोय. तर तुम्ही स्वतः का नाही विचार करत की बाबा पुढच्याला व्यक्ती मिळतात, मग मला का नाही मिळत. म्हणजे ट्रस्ट करणारी लोक लाखो आहेत, पण न ट्रस्ट करणारी खूप कमी आहेत. मग त्यात आपल्याला माहितीये की मग आपलं काहीतरी चुकतं, तर ते समजून घ्या, ट्रेनिंग घ्या, लर्निंग घ्या, आणि मग अर्निंग मिळेल. तुम्ही फक्त मेंबर्स मिळत नाही हायपर नका होऊ. प्रत्येकाला आज बरेच अशी लोक आहेत बघा, खूप लाखो रुपये घेतात, त्यांना 3-3, 4-4 महिने त्यांना मेंबर्स मिळाले नव्हते, आणि 3-4 महिन्यांनी स्वतः त्यांनी ग्रो केलेले आहे. असे खूप लिडर्स आहेत, एक्झाम्पल्स आहेत तुमच्याकडे. आणि ठीक आहे ना, मेंबर्स मिळतील, आधी लर्निंग घेत चला, घेत चला, कन्सिस्टन्सी ठेवा कामात, रोज स्टेटस ठेवा. इतके स्टेटस ठेवा की म्हणजे एक डेली 4 महिने, की पुढचा ना तुम्हाला वैतागला पाहिजे आणि त्याला वाटलं पाहिजे की नाही, हा एवढा दिवस स्टेटस ठेवतोय तर यात काहीतरी तथ्य आहे, आणि तो तुमच्याकडे जॉईन होईल. तुम्ही काय करता, येता 2 दिवस स्टेटस ठेवता, 4 दिवस ठेवता, 4 लोक नाही म्हणतात, लगेच डिमोटिवेट होतात, स्टेटस बंद करता आणि मला हे काम करायचंच नाहीये. झालं, सुरुवात तुमच्या अधोगतीची सुरुवात तुम्ही स्वतःच केलेली आहे. त्यामुळे मग पुढे लोक मिळण्याचे चान्सेस नसतात. ते जर कन्सिस्टन्सी ठेवली, ठीक आहे ना, न मिळू दे, स्टेटस ठेवायला काही फरक पडतो का, पैसे पडतात का, आता आलोय की नाही, तर आपलं टार्गेट एकच राहिलं पाहिजे की बाबा माझे घातलेले पैसे मला कसेही काढायचे आहेत आणि मला प्रोडक्ट फुकट झालं पाहिजे. एवढे टार्गेट ठेवलं ना तुम्ही, तर कंटिन्युअसली तुम्ही काम करत राहाल. आणि ते जर टार्गेट नसेल ना तुमच्याकडे, तर मग तुम्ही काहीच नाही करणार. तुम्हाला डिमोटिवेट लोक इझिली करू शकतात. पण हे बघा, आपला बॉस आपणच असलं पाहिजे. इथे कुठलाही कोणीही बॉस नाहीये, तुम्हाला माहितीये, इथे काम करताना आपला आपणच बॉस आहे. त्यामुळे आपल्याला डिमोटिवेट करण्याचा अधिकार पण फक्त आपल्यालाच असला पाहिजे. दुसरं कोणीतरी बोलणं, आणि त्याचं प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, तो तुम्हाला प्रत्येक वेगळ्या इंटेन्शन बोलतो, तर त्याच्यावर तुम्ही डिमोटिवेट व्हायचं की मोटिवेट, हा तुमचा प्रश्न असतो. मला कोणी किती बोलू दे, जेव्हा मी स्टार्ट केलं त्यावेळेस मला खूप बोलले, तुझं एज्युकेशन काय आहे, सीए लोक असलं काम करतात का. ठीक आहे, करत नसतील, मला करायचंय ना, मला बघायचंय, आणि मी स्टार्ट केलं. बोलणारे बोलत होते, आता इन्कम बघून शांत बसतात. तर हेच तुमच्याकडे पण असलं पाहिजे. तर आता खूप क्वेश्चन्स आहेत, मला सगळ्यांचे क्वेश्चन्स अटेंड करणं खरंच नाही जमलेले, सो सॉरी. तर आपण काही काही तुम्हाला डाऊट्स असतील ना, तर आपापल्या अपलाईनला विचारा. त्यांच्यापासून हळूहळू, त्यांना माहित नसेल तर ते आम्हाला विचारतील, आणि तुम्हाला सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स मिळतील. कारण की आता काय होतं, 9 वाजतच आलेत आणि नंतर लगेच 9ला एक मीटिंग असते, तर आपल्याला ते लिंक द्यावी लागते पुढे. तर क्वेश्चन सगळे नाही घेऊ शकले मी, तर सगळ्यांनी आता समजून घ्या. कारण कसं असतं, आपल्याला टाइम बाउंडेशन असतं, एका तासात सगळं रिकवर नाही होत. तर मीटिंग कशी वाटली याचा फीडबॅक नक्की द्या. जे पण तुम्हाला वाटेल, चांगलं वाटलं असेल, वाईट वाटलं असेल, जे पण काय असेल ते फीडबॅक द्या. कारण जेव्हा लोक मीटिंग घेतात ना, ते तुमच्यासाठी येतात. 1 तास ना सगळं काम धंदे सोडून ना फक्त तुमच्यासाठी मीटिंग, तुम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी येतात. तर एकच अपेक्षा असते की तुम्हीही त्यांना चांगलं मोटिवेट करावं. उद्या त्यांची पण इच्छा झाली पाहिजे मीटिंग घेण्यासाठी. कोणीही, मीच नाही, प्रत्येकाने जेव्हा मीटिंग घेतात त्यावेळेला आपापल्या ग्रुपमध्ये तुम्ही फीडबॅक देत चला. त्यामुळे काय होतं, तो समोरचा पुढच्या मंगळवारी किंवा कधी असते त्याची मीटिंग, त्या दिवशी घेतो, पण त्याला फीडबॅक नाही मिळाला ना, तोही कुठेतरी डिमोटिवेट होतो आणि तो बोलतो मी एवढी छान मीटिंग घेतली पण कोणीच मला फीडबॅक दिला नाही, आणि तो पुढच्या वेळेस मीटिंग घ्यायला रेडी नाही होत. मग जर तुम्ही फीडबॅक देऊन जर मेंबर्स तुम्हाला चांगलं ट्रेनिंग देऊ शकणार असतील, तर का नाही, प्रत्येकाला तुम्ही फीडबॅक देत चला. जेव्हा मीटिंग संपते ना, त्यावेळेस 1 तास जर त्या व्यक्तीने तुम्हाला दिलाय, तर त्याला 2 सेकंद तुम्ही पटकन छान झाली मीटिंग एवढं तुमच्या ग्रुपमध्ये नाही टाकू शकत का, जर तो 1 तास देऊ शकतो तर. तर तुम्ही रोज ज्यावेळेस कधी पण जेव्हा मीटिंग मध्ये असताना, त्यावेळेस एक फीडबॅक 100% प्रत्येकाला देत चला. 3 वाजताची मीटिंग असू दे, 8 वाजताची असू दे, फक्त छान झाली मीटिंग किंवा तुम्हाला मनापासून ज्या पण भावना आल्या त्या त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत जा, जेणेकरून तुम्हाला छान ट्रेनिंग अजून प्रोव्हाइड होईल. ठीक आहे. तर इथे तुम्ही फीडबॅक देऊ नका, इथे फीडबॅक देऊन काहीच उपयोग होत नाही, कारण मीटिंग मध्ये लगेच एंड होते आणि त्याच्यानंतर तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचत नाही. तर तुम्ही ज्या ग्रुपमध्ये आहे त्या ग्रुपमध्ये फक्त मीटिंग फीडबॅक द्या. ते प्रत्येक ग्रुपला शेअर होतात आणि आमच्यापर्यंत फीडबॅक पोहोचतात, आणि मग अजून आम्ही तुम्हाला उत्साहाने ट्रेनिंग द्यायला तयारच आहोत. तर अजून काही गोष्टी राहिलेल्या आहेत, आज खूप जास्त गोष्टी नाही क्लिअर झाल्या, तर आपण अजून एकदा ही मीटिंग छानपैकी घेऊ आणि तुम्हाला सगळं समजवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. चलो, तर बाय बाय एव्हरीवन, टेक केअर अँड गुड नाईट.